हॅलो फ्रेंड्स, आपण आज शिकणार आहोत ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची ओके. ते माप कशी काढायची. ब्लाऊज आपण काय करायचं, उलटा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला माप परफेक्ट कळतात. उलटा करून पूर्ण पॅक करून घ्यायचं. ठीक आहे. आता ब्लाऊजचं माप घेताना आपण सुरुवातीला जी फिटिंगची टीप असते तिथनं टेप घ्यायचा. मुंड्याच्या खाली, गळ्याच्या समोर आणि या मुंड्याच्या खाली तिथं भरते 17. 17चा आपण डबल घ्यायचा. तो भरते 14. 34. 17चा डबल भरतोय 34. हे माप झालं आपलं 34चं. 34चं माप झालं. आपण ब्लाऊज कटिंग करताना 34चा चौथा घेतो 8.5. 8.5 मध्ये आपण 1.5 मिळवतो. तर ही आपली घडी होती आहे 9.5ची. पेपर पॅटर्न टाकताना 9.5. हे झालं 34चं माप. 34. पुढचा गळा घेऊया 6. गळा उंची 6. हे झाला पुढचा भाग. ब्लाऊजची उंची, पूर्ण उंची ब्लाऊजची शोल्डर पासून तर कमरेपर्यंत पूर्ण उंची ब्लाऊजची झाली 13.5. आता गळा उंची, मागील गळा उंची आपल्याला शक्यतो आपण असं मोजतो, ती होते 10ची. कधी कधी लक्षात येत नाही, तर आपण काय करायचं, जी पूर्ण उंची असते ब्लाऊजची, आपण पूर्ण उंची 13.5 ब्लाऊजची. तर हे बघा, ही पट्टी एवढी शिल्लक राहते. तर ही पूर्ण गळा उंची झाली 10. हा झाला मागील गळा 10. शोल्डर, ब्लाऊजचं शोल्डर आहे 3.5. ब्लाऊजचं शोल्डर 3.5. बाही लांबी घेऊया. बाही लांबी शोल्डर पासून मोजायचंय 5.5. बाही लांबी आहे 5.5. आता पुढचा गळा आपला आहे 6चा, ते आपण घेतलेलं. दंड घेत आहे 6.5. गोलवा पूर्ण घेतला तर 13. कमर घेऊया पूर्ण बंद पासून 32. कमर घेरा आहे 32. हे आपलं झालं ब्लाऊजवर मापे कशी काढायची. ठीक आहे. पुढच्या भागात आपण फोरटकचं गणित करून कटिंग कसं करायचं ते आपण सांगूया.